करायचं, टेबल ड्रॉप कसं करायचं, ट्रंकेट कसं करायचं, अल्टर कसं करायचं, टेबलला रिनेम कसं करायचं, टेबलचा कॉलम रिनेम कसा करायचा, या सगळ्या गोष्टी बघितल्या. DML डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेजमध्ये टेबलमध्ये डेटा ॲड कसा करायचा, त्याच्या 3 पद्धती बघितल्या. त्यानंतर टेबलमधला डेटा अपडेट कसा करायचा, टेबलमधला डेटा डिलीट कसा करायचा ते बघितलं. त्यानंतर DQL डेटा क्वेरी लँग्वेज बघितली, त्यामध्ये टेबलमधला डेटा आपण शो कसा करू शकतो ते बघितलं. आज आपण बघणार DCL डेटा कंट्रोल लँग्वेज आणि TCL ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. मग ह्याच्यामधलं जे पहिलं आपण हे बघूया, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज हे आधी बघूया. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? तुम्ही आता जेव्हा गुगल पेवरून एखाद्याला पैसे पाठवता तेव्हा तिथे मेसेज येतो ट्रान्झॅक्शन फेल्ड किंवा ट्रान्झॅक्शन कंप्लीटेड. हे ट्रान्झॅक्शन म्हणजे काय असतं? एका बँकेमधली अमाऊंट कट होऊन दुसऱ्या बँकेमध्ये ॲड झाली तर आपण ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालं म्हणतो, आणि जर त्यामध्ये काही प्रॉब्लेम आले तर ट्रान्झॅक्शन फेल्ड झालं असं म्हणतो. म्हणजे 2 डेटाबेसमधली जी इंटरॅक्शन आहे, जे ऑपरेशन्स आहेत, त्यांना इथे ट्रान्झॅक्शन शब्द वापरला गेला आहे. मग या ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेजमध्ये 3 कमांड्स आहेत. एक म्हणजे कमिट, दुसरी सेव्ह पॉईंट आणि तिसरी म्हणजे रोल बॅक. मग कमिट ही कमांड काय करते, तर तुम्ही जो काय डेटाबेसमध्ये कोड लिहिता, तुम्ही जो काही डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करता, तो डेटा परमनंटली त्या डिस्कमध्ये, त्या स्टोरेज डिव्हाइसमध्ये स्टोअर करते. हे आता मी वर्कबेंचमधून काम करतोय ना, वर्कबेंचमधून काम करताना हे ॲटोमॅटिकली सेव्ह होतं. तोच जर मी कमांड लाईनवरून जर काम करत असेल, MySQL कमांड लाईनवरून, तर तिथे बघा पासवर्ड टाकला, याच्यावरून मी जेव्हा काम करत असतो तेव्हा मी जे ऑटो कमिट आहे ते ऑफ करून ठेवू शकतो. कसं ऑफ करून ठेवणार, तर इथे सिंटॅक्स आहे ऑटो कमिट ऑफ करण्यासाठी. सेट ऑटो कमिट इज इक्वल टू 0. हे काय करणार, ऑटो कमिट आहे ते ऑफ करून टाकणार. सेट ऑटो कमिट इज इक्वल टू 0. हां, म्हणजे काय, मी आता डेटाबेसमध्ये जे काही इंटरॅक्शन करणार ते परमनंटली हार्ड डिस्कमध्ये स्टोअर होणार नाहीत. मी हे समजा क्लोज करून टाकलं की ते क्लोज होणार. इथे बघा मी आता एक टेबल क्रिएट करतो. जर ऑलरेडी टेबल असेल तर मी ते ड्रॉप करतो, ड्रॉप टेबल EMP. आधी डेटाबेस सिलेक्ट करतो. यापूर्वी आता वर्कबेंचवरती आपण काम केलं आहे ना, इथे आपण डबल क्लिक करतो आणि आपल्याला जो काय डेटाबेस पाहिजे तो आपण डेटाबेस सिलेक्ट करतो. आपल्या डेटाबेसचं नाव काय होतं, MyDB, आणि यामध्ये होती EMP एम्प्लॉई वगैरे टेबल, बरोबर. मग इथे कमांड लाईनवरून जेव्हा आपण वापरतो तेव्हा एखादी कमांड मारतो तेव्हा तो काय म्हणतो, आधी डेटाबेस सिलेक्ट करा. म्हणजे काय, त्या डेटाबेसचं नाव टाकायचं, यूज डेटाबेसचं नाव MyDB. आता मी ड्रॉप टेबलची कमांड मारू शकतो, ड्रॉप टेबल EMP झालं. आता मी टेबल क्रिएट करतो, क्रिएट टेबल EMP. इथे काय, इंट ID, आधी ID मग डेटा टाईप, ID इंट प्रायमरी की ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट, त्यानंतर नेम वॅरकॅर 20 हे दिलं. आता याच्यामध्ये मी काही रेकॉर्ड्स ॲड करतो. इन्सर्ट इंटू EMP व्हॅल्यूज. आता IDची व्हॅल्यू ॲटोमॅटिकली ॲड होणार, कारण तिला आपण काय केलं, ऑटो इन्क्रीमेंट दिलं आहे. आणि इथे मी फक्त नेमची व्हॅल्यू ॲड करतो. प्रसाद ॲड केलं, त्यानंतर सबीना, त्यानंतर सायली, 3 रेकॉर्ड्स ॲड केली आणि एंटर मारला. ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP केलं तर ह्या तिघांचा रिझल्ट माझ्याकडे येतो आहे. ओके. आता मी काय करतो, हे जे चेंजेस आहेत ते परमनंटली डेटाबेसमध्ये स्टोअर करतो. त्याच्यासाठी मी काय करणार, कमिट कमांड मारणार. आता ही कमिट कमांड मारली म्हणजे हे जे चेंजेस आहेत ते डेटाबेसमध्ये सेव्ह झाले. आता मी समजा हा क्लोज केला MySQL, आणि याच्यानंतर समजा मी पुन्हा केला रन,
आणि इथे बघा यूज डेटाबेसचं नाव MyDB, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP केलं तर ही 3 रेकॉर्ड्स आलेली आहेत बरोबर. आणि मी काय करतो, सेट ऑटो कमिट इज इक्वल टू 0 फॉल्स. ऑटो कमिट मी ऑफ करून ठेवलेला आहे आणि याच्यात 2 रेकॉर्ड्स ॲड करतो, इन्सर्ट इंटू EMP. मला काय ॲड करायचं आहे, फक्त नेम फील्डमध्ये व्हॅल्यूज ॲड करायच्या आहेत. इथे मी नाव ॲड करतो, हे एक नाव ॲड केलं, दुसरं एक नाव ॲड करतो. काय म्हणतो, एरर कुठे चुकलं, इन्सर्ट इंटू आधी EMPच्या नंतर हे ब्रॅकेट द्यायचं, नेम झालं. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP केलं, पण या वेळेला मी कमिट करत नाही. ही 3 रेकॉर्ड्स पहिली ॲड केलेली त्यावेळेला मी कमिट केलेलं मगाशी, आणि आता मी कमिट करत नाही ही 2 रेकॉर्ड्स ॲड केल्यानंतर. आणि ही क्लोज करतो आणि पुन्हा इकडे येऊन MySQL कमांड लाईन ओपन करतो. यूज MyDB आणि इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करतो. 3च रेकॉर्ड्स आहेत. मग ती आता मी 2 नवीन रेकॉर्ड ॲड केलेली, गोविंद आणि शिवा, ती कुठे गेली? ती परमनंटली डेटाबेसमध्ये सेव्ह झाली नाहीत. का सेव्ह झाली नाहीत? कारण मी कमिट शब्द वापरला नाही. जर मी ती 2 रेकॉर्ड्स अशी केली, इन्सर्ट इंटू EMP नेम व्हॅल्यूज, अशी केली. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम करून बघतो आहेत. आणि आता यावेळी काय करतो, मी कमिट करतो, कमिट केली. आणि आता मी इकडे जाऊन जर बघितलं तर आता मात्र ही 2 रेकॉर्ड्स मिळत आहेत. का मिळत आहेत? कारण मी कमिट केलं होतं. म्हणजे कमिट ही कमांड काय करते, परमनंटली ती माहिती डेटाबेसमध्ये स्टोअर करायचं काम करतं. आणि जर मी कमिट नाही केलं तर ते परमनंटली डेटाबेसमध्ये स्टोअर होणार नाही, टेम्पररी इथल्या इथे स्टोअर होऊन राहणार. आणि जेव्हा आपण हे ॲप्लिकेशन क्लोज करतो कमांड लाईन, तेव्हा ते व्हॅनिश होतं. कळलं? आता इथे बघा 1 2 3 4 आणि 5 म्हणजे कोण? 4 आणि 5 हा ID मगाशी गोविंद आणि शिवा दिला त्यांच्यासाठी वापरला गेला. आणि ती रेकॉर्ड सेव्हच झाली नाहीत. का सेव्ह नाही झाली? कारण आपण कमिट केलं नाही. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण ॲड केली, त्यांना पुढचे ID मिळाले 6 आणि 7, त्यांना आपण कमिट केलं म्हणून ही रेकॉर्ड सेव्ह झाली. कळलं? मग असं जर कमिट करायची आपल्याला सवय नसेल, ॲटोमॅटिकली जर कमिट होत राहिलं पाहिजे, तर कमांड काय आहे, सेट ऑटो कमिट इज इक्वल टू 1. 1 म्हणजे ट्रू, 0 म्हणजे फॉल्स. सेट ऑटो कमिट 1 केलं, बाय डिफॉल्ट ऑटो कमिट ऑनच असतं डेटाबेससाठी MySQLमध्ये. मग हे जर ऑटो कमिट ऑन असेल तर काय होणार, आपण जी काय रेकॉर्ड्स ॲड करणार आणि हे ॲप्लिकेशन क्लोज करून पुन्हा सुरू केलं तरी ते आपल्याला रेकॉर्ड्स मिळणार. पुन्हा कमिट करत बसायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल इन्सर्ट इंटू EMP व्हॅल्यूज ओके. इथे 2 रेकॉर्ड्स ॲड केले, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करतो. बघा आता 9 रेकॉर्ड्स माझ्याकडे आहेत. मी आता इथे कमिट कमांड मारत नाही. मी काय केलं आहे वरती, फक्त सेट ऑटो कमिट इज इक्वल टू 1. इथे मी कमिट कमांड मारत नाही आणि हे क्लोज करतो. आता क्लोज करून झाल्यानंतर पुन्हा आता MySQL मी ओपन करतो आणि यामध्ये काय करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP ही कमांड घेतो. बघा झाली ना, म्हणजे ऑटो कमिट सेव्ह, ॲटोमॅटिकली ते सेव्ह होतं आहे. म्हणजेच काय, ही कमिट कमांड आहे ती ॲटोमॅटिकली, सॉरी, ही जी कमिट कमांड आहे ती चेंजेस आहेत ते परमनंटली हार्ड डिस्कमध्ये किंवा
त्या डिव्हाइसमध्ये, स्टोरेज डिव्हाइसमध्ये स्टोअर करण्यासाठी वापरली जाते. आणि सेट ऑटो कमिट इज इक्वल टू 1 ही कमांड काय करते, तुम्ही जे काय डेटाबेसमध्ये ट्रान्झॅक्शन करता ते ॲटोमॅटिकली स्टोरेज डिव्हाइसमध्ये परसिस्ट करते, सेव्ह करत जाते. आणि हे जर ऑटो कमिट फीचर आपल्याला ऑफ करायचं असेल तर सेट ऑटो कमिट इज इक्वल टू 0 लिहायचं. कमिट कमांड समजली सगळ्यांना? कमिट कमांड समजली सगळ्यांना? विदिशा, ऋतुजा, सायली? हो. आता याच्यानंतर आहे सेव्ह पॉइंट. आता सेव्ह पॉइंट म्हणजे काय असतो, तर सेव्ह पॉइंट म्हणजे असा एक चेक पॉइंट असतो. त्या चेक पॉइंटपर्यंत तुम्ही जी काही डेटा स्टोअर केलेला आहे त्याच्यानंतर जर तुम्ही त्याच्यामध्ये जर काही चेंजेस केले तर ज्या ठिकाणी तुम्ही सेव्ह पॉइंट केला आहे तिथे तुम्ही पुन्हा रोलबॅक करू शकता. हे आता वाक्य आहे ते तुम्हाला समजलं नसेल, जेव्हा इथे प्रॅक्टिकली तुम्ही करणार तेव्हा समजणार. फॉर एक्झाम्पल इथे समजा एक टेबल आहे, त्या टेबलमध्ये 2 रेकॉर्ड्स आहेत, एक विदिशा एक सायली. त्याच्यानंतर मी एक सेव्ह पॉइंट S1 बनवला. त्याच्यानंतर टेबलमध्ये आणखी 2 रेकॉर्ड्स ॲड केली, प्रसाद गोपाळकृष्ण. त्याच्यानंतर सेव्ह पॉइंट S2 बनवला, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात आणखी रेकॉर्ड्स मी ॲड केली, ठीक आहे. आणि याच्यानंतर सेव्ह पॉइंट S3 बनवला. आता मला काय करायचं आहे, मला वाटलं की ऋतुजा आणि नारायण ही जी रेकॉर्ड्स मी ॲड केली ही मला नको आहेत, ही डिलीट करायला मला वेळ नाही आहे. तर मला काय पाहिजे, जेव्हा मी सेव्ह पॉइंट S2 बनवला होता त्यावेळेला जशा जेवढी रेकॉर्ड्स डेटाबेसमध्ये होती तेवढीच मला पाहिजे. तर मी काय करणार, रोल बॅक टू S2 असं लिहिणार. म्हणजे काय, रोल बॅक टू सेव्ह पॉइंट S2 म्हणजे काय, सेव्ह पॉइंट S2 जेव्हा मी बनवला होता मग त्यावेळेला डेटाबेसमध्ये जेवढी रेकॉर्ड्स होती तेवढी राहणार आणि त्याच्यानंतरची जी काही होती ती डिलीट होणार. जर मी रोल बॅक टू सेव्ह पॉइंट S1 केलं तर काय होणार, सेव्ह पॉइंट S1 पर्यंत जी काही रेकॉर्ड्स मी डेटाबेसमध्ये टाकली होती तेवढी राहणार, त्याच्या खालची सगळी डिलीट होणार. कळलं? याचा वापर कुठे होतो, तर समजा मी 5 रेकॉर्ड्स ॲड केली, 5 रेकॉर्ड्स ॲड केली आणि त्याच्यानंतर सेव्ह पॉइंट S2 बनवला. मग 5 रेकॉर्ड्स नंतर आणखी 5 रेकॉर्ड्स ॲड केली, त्याच्यानंतर सेव्ह पॉइंट S2 बनवला. त्याच्यानंतर मी काय केलं, याच्यातली 3 रेकॉर्ड्स डिलीट केली आणि मग मला वाटलं अरे रे ही 3 रेकॉर्ड्स मी चुकून डिलीट केली, आता मला ती पुन्हा ॲड करायची आहेत. तर मी काय करणार, रोल बॅक टू सेव्ह पॉइंट S2 करणार. म्हणजे काय, डिलीट करण्यापूर्वी हा सेव्ह पॉइंट बनवला होता ना, मग या सेव्ह पॉइंटच्या अगोदर जसा डेटाबेस होता तसा तुम्हाला मिळणार. मग याचा आपण एक प्रॅक्टिकल करून बघूया. पहिली गोष्ट, यूज आपल्या डेटाबेसचं नाव. त्याच्यानंतर मी काय करणार, सेट ऑटो कमिट, हे आधी केलं तरी चालतं, हां पहिलीच लाईन ही लिहिली तरी चालते. सेट ऑटो कमिट इज इक्वल टू फॉल्स म्हणजे 0. हे झालं. स्टार्ट ट्रान्झॅक्शन, या 2 लाईन लिहिल्या पाहिजेत कंपल्सरी, हे सेव्ह पॉइंट रोल बॅकचं प्रॅक्टिकल करताना. आता मी काय करतो, टेबल क्रिएट करतो. क्रिएट, जर ऑलरेडी त्या नावाचं टेबल असेल तर ते मी आधी ड्रॉप करणार, ड्रॉप टेबल EMP, ड्रॉप टेबल EMP. आता क्रिएट करतो, क्रिएट टेबल EMP ID इंट प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट. त्यानंतर दुसरा कॉलम नेम varchar 20 झालं. आता याच्यामध्ये मी इन्सर्ट करतो, इन्सर्ट इंटू EMP व्हॅल्यूज. EMPच्या फक्त नेम या कॉलममध्ये व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. ॲड केली, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. सध्या ही 3 रेकॉर्ड्स आहेत माझ्याकडे.
मग मी काय करतो, इथे एक सेव्ह पॉईंट बनवतो, सेव्ह पॉईंट S1. सेव्ह पॉईंट S1 जेव्हा मी बनवला तेव्हा माझ्याकडे ही 3 रेकॉर्ड्स होते, बरोबर. मग मी आता काय करतो, याच्यामध्ये काहीतरी चेंज करतो. अपडेट EMP सेट नेम इज इक्वल टू गोविंद व्हेअर ID इज इक्वल टू 2. ज्याचा ID 2 आहे त्याचं नाव गोविंद कर, असं मी इथे अपडेट कमांड मारली. झालं. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघतो, तर इथे ज्याचा ID 2 होता त्याचं नाव गोविंद झालेलं आहे. आता मी इथे सेव्ह पॉईंट S2 बनवतो. ठीक आहे. आता मी एखादं रेकॉर्ड, 1-2 रेकॉर्ड याच्यातून डिलीट करतो, किंवा सगळीच रेकॉर्ड समजा मी डिलीट केली. डिलीट फ्रॉम EMP, याने सगळे रेकॉर्ड्स डिलीट होणार. आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघितलं तर काहीच मिळणार, एम्प्टी सेट. मग मला वाटलं अरे रे 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 मी चुकून ही डिलीट केली, तर मी पुन्हा रोल बॅक करू शकतो. सेव्ह पॉईंट S2च्या वेळेला माझ्याकडे काय होती, 3 रेकॉर्ड्स होती, आणि सेव्ह पॉईंट S1 जेव्हा बनवला तेव्हा माझ्याकडे किती, 3 रेकॉर्ड्स होते. मग याच्यात आणि याच्यात फरक काय होता, याच्यामध्ये ID 2ला गोविंद हे नाव होतं, आणि सेव्ह पॉईंट S1च्या वेळेला ID 2ला नारायण हे नाव होतं. ठीक आहे. मग मी आधी सेव्ह पॉईंट S2 कडे जातो, रोल बॅक टू सेव्ह पॉईंट S2, आणि आता सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघतो. झालं. ID 2ला काय आहे, गोविंद नाव. म्हणजे सेव्ह पॉईंट S2 जेव्हा मी बनवला त्यावेळेला जसं टेबल स्ट्रक्चर होतं ते मला मिळालं. आता मी काय करतो, रोल बॅक टू सेव्ह पॉईंट S1 असं करतो. आणि आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल केलं त्याचा रिझल्ट काय येणार, इथे बघा 2 IDला कोण आहे, नारायण. म्हणजे जेव्हा मी सेव्ह पॉईंट S1 बनवला त्यावेळेला जसं टेबल स्ट्रक्चर होतं, टेबलमध्ये डेटा होता, तसं मला मिळालं. म्हणजे मी पास्टमध्ये गेलो असा याचा अर्थ. थोडक्यात सेव्ह पॉईंट म्हणजे काय, सेव्ह करणं, आणि रोलबॅक म्हणजे काय, अंडू करणं असं. जर मी आता सेव्ह पॉईंट S1 वरती गेलो, मग S1 वरून मी पुन्हा S2 वर जाऊ शकतो का, तर नाही. मी जर केलं रोलबॅक टू सेव्ह पॉईंट S2 असं केलं तर नाही होणार. कळलं ना. मग सेव्ह पॉईंट आणि रोलबॅक हे समजले काय सर्वांना, समजले. दोघांचे थंब येत आहेत. प्राची, आयेशा, सबीना. सेव्ह पॉईंट, रोलबॅक हे बघितले. सिंटॅक्स काय आहे, सेव्ह पॉईंटचं नाव, आणि रोलबॅकचं सिंटॅक्स काय, रोलबॅक टू सेव्ह पॉईंटचं नाव. मग हे काय झाले, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. काय झाले, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. मग आता याच्या पुढचा आहे तो म्हणजे DCL, डेटा कंट्रोल लँग्वेज, शेवटचा टाईप. मग आता याचा वापर कुठे होतो, तर आपण वेगवेगळे युजर बनवू शकतो. आणि तुमच्या डेटाबेसमध्ये जी काही वेगवेगळी टेबल्स आहेत, टेबल्स असतील, सिक्वेन्स असतील, फंक्शन्स असतील, प्रोसिजर्स असतील, हे वेगवेगळी ऑब्जेक्ट्स झाली. मग ते ऑब्जेक्ट्स, त्या ऑब्जेक्ट्सपैकी किती ऑब्जेक्ट्स तो युजर वापरू शकला पाहिजे ते त्याला प्रिव्हिलेजेस देऊ शकतो. मग त्याला प्रिव्हिलेज देणे म्हणजे त्याला ग्रँट करणे, आणि त्याच्याकडून प्रिव्हिलेजेस काढून घेणे म्हणजे काय, रिवोक करणे. त्याला प्रिव्हिलेजेस देणे, अलाव करणे म्हणजे ग्रँट करणे, आणि रिवोक म्हणजे काय, त्याच्याकडून प्रिव्हिलेजेस काढून घेणे. मग इथे सिंटॅक्स दिलेला आहे, ग्रँट प्रिव्हिलेज 1, प्रिव्हिलेज 2, प्रिव्हिलेज 3. मग हे प्रिव्हिलेज 1, प्रिव्हिलेज 2, प्रिव्हिलेज 3 म्हणजे काय असतात, तर ही कमांड्स असतात. क्रिएट, सिलेक्ट, अपडेट, डिलीट या कमांड. ऑन कशावरती, तर इथे डेटाबेस नेम डॉट टेबल नेम आहे. डेटाबेस नेम डॉट टेबल नेम म्हणजे या डेटाबेसमधलं हे टेबल असं आपण देऊ शकतो. कॉमा सेपरेटेड लिस्टसुद्धा देऊ शकतो. टू युजर नेम @host. हा होस्ट म्हणजे काय असतो, तो युजर
कोणत्या होस्टवरती आहे त्याचा IP ॲड्रेस इथे आपण स्पेसिफाय करू शकतो. जर आपण एकाच मशीनवरती हे प्रॅक्टिकल करत असू, आपल्याच मशीनवरती जर तो क्रिएट केलेला असेल, तर आपण काय करू शकतो, आपल्याच मशीनवरती सगळा डेटाबेस, ती सगळी ऑब्जेक्ट्स असतील आणि युजरसुद्धा सेम कम्प्युटरवरती असेल, मशीनवरती असेल, तर @host लिहायची गरज नाही. फक्त युजर नेम लिहिलं तरी इनफ झालं. आणि विथ ग्रँट परमिशन, हे ऑप्शनल आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये टाकलं आहे. विथ ग्रँट परमिशन दिलं म्हणजे तो सुद्धा दुसऱ्यांना परमिशन्स देऊ शकतो असं. त्यानंतर ग्रँट ऑल प्रिव्हिलेजेस म्हणजे काय, इथे वेगवेगळ्या प्रिव्हिलेजेसची नावं स्पेसिफाय करण्याऐवजी, त्यांची लिस्ट स्पेसिफाय करण्याऐवजी आपण काय लिहिणार, ऑल प्रिव्हिलेजेस. म्हणजे तो त्या डेटाबेसमधल्या त्या पर्टिक्युलर टेबलवरती इन्सर्ट, अपडेट, डिलीट, क्रिएट सगळी ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. इथे 2च्या पुढे ज्या युजर नेमचं नाव लिहिणार तो. आणि सगळ्याच डेटाबेसमधल्या सगळ्याच टेबलमध्ये जर त्याला ॲक्सेस द्यायचा असेल तर स्टार. डॉटच्या आधी काय आहे, डेटाबेसचं नाव, आणि डॉटच्या नंतर टेबलचं नाव. मग डॉटच्या आधीसुद्धा स्टार आणि नंतरसुद्धा स्टार, म्हणजे सगळ्याच डेटाबेसच्या सगळ्याच टेबलला ॲक्सेस देण्यासाठी ही कमांड आहे. मग हा युजर म्हणजे कोण, तर बाय डिफॉल्ट जो युजर असतो तुमच्या MySQLमध्ये तो म्हणजे रूट युजर असतो. त्याचं नाव काय असतं, रूट असतं. मग आपल्याला स्वतः एक वेगळा युजर बनवायचा असेल तर आपण कसं बनवू शकतो, तर त्याच्यासाठी ही कमांड आहे, क्रिएट युजर नेम आयडेंटिफाईड बाय पासवर्ड. मग चला आता आपण हा युजर बनवूया. क्रिएट युजर नेम मी काय बनवतो, अक्षय बनवला समजा, आयडेंटिफाईड बाय पासवर्ड जो काय असेल तो 1 2 3 टाकला, तर इथे हा युजर क्रिएट झाला. हां, आता या युजरला मला काही परमिशन्स द्यायच्या आहेत. तर सध्या माझ्याकडे MyDB नावाच्या डेटाबेसमध्ये टेबल्स कोणकोणती आहेत तुम्ही कसं बघू शकतो, यूज MyDB आणि शो टेबल्स ही कमांड आहे. EMP नावाचं एक टेबल आहे, एम्प्लॉई नावाचं एक टेबल आहे आणि प्रोजेक्ट नावाचं टेबल आहे, बरोबर. ही जर आपण बघितली, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP म्हणजे कुठलं, मगाचचं टेबल, ते डिलीट झालं, आपण ड्रॉप केलेलं, बरोबर. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई, त्यानंतर सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोजेक्ट. ठीक आहे, ही टेबल्स आहेत माझ्याकडे, 3 टेबल. एका टेबलमध्ये काहीच नाही, एम्प्टी डेटा, रिकामी आहे. हे दुसरं टेबल, हे तिसरं टेबल. मला काय करायचं आहे, एम्प्लॉई आणि ह्या प्रोजेक्ट टेबल या 2 टेबलवरती इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट करायचे प्रिव्हिलेजेस या अक्षय नावाच्या युजरला द्यायचे आहेत. मग त्याच्यासाठी सिंटॅक्स काय आहे, तो सिंटॅक्स बघा इथे. ग्रँट प्रिव्हिलेजेसची नावं कॉमा सेपरेटेड, ऑन त्या टेबलचं नाव म्हणजे त्या ऑब्जेक्टचं नाव, टू कोणाला द्यायचे आहे त्या युजरचं नाव, आणि विथ ग्रँट परमिशन, विथ ग्रँट ऑप्शन काय करणार, हा जो अक्षय नावाचा युजर आहे तो दुसऱ्यांना सुद्धा अशा प्रकारे प्रिव्हिलेजेस ग्रँट करू शकतो जर हे लाईन आपण लिहिली तर. मग इथे मी सेम काय करतो आता, ग्रँट नंतर काय होतं, लिस्ट होती. कसली लिस्ट होती, प्रिव्हिलेजेसची लिस्ट. ग्रँट नंतर प्रिव्हिलेजेसची लिस्ट. मग प्रिव्हिलेजेस कोणकोणते घेतो मी, सिलेक्ट करायचो प्रिव्हिलेज घेतो, इन्सर्ट करायचा प्रिव्हिलेज, अपडेट, डिलीट, ड्रॉप, ट्रंकेट, क्रिएट, म्हणजे ही सगळी ऑपरेशन्स तो करू शकतो. ग्रँट ही सगळी ऑपरेशन्स तो करू शकतो. कशावरती, तर याच्या पुढे येतो तो म्हणजे ऑन. इथे बघा ऑन दिलेला आहे, ऑन. आणि ऑनच्या पुढे कशावरती, तर या डेटाबेसमधल्या या टेबलवरती. मी आता एंटर मारून खाली घेतो. एका लाईनमध्ये सुद्धा मी लिहू शकलो असतो. हां, ऑन कशावरती, तर MyDB नावाच्या डेटाबेसमधल्या एम्प्लॉई टेबलवरती. समजा सुरुवातीला आपण एकच देऊया, MyDB नावाच्या टेबलमधल्या एम्प्लॉई टेबलवरती ऑन झालं.
त्याच्यानंतर पुढची काय स्टेप आहे, टू त्या युजरचं नाव, टू त्या युजरचं नाव जे काय असेल ते, आणि शेवटचा आहे तो ऑप्शनल आहे, विथ ग्रँट ऑप्शन, ते ऑप्शनल आहे. मी आता इथे एंटर मारतो, इथे काहीतरी सिंटॅक्समध्ये चुकलं, ट्रंकेट क्रिएटकडे एरर आला. आता झालं. ग्रँट सिलेक्ट इन्सर्ट अपडेट डिलीट या कमांड हा अक्षय नावाचा युजर MyDB मधल्या एम्प्लॉई टेबलवरती परफॉर्म करू शकतो. कळलं? अक्षय नावाचा युजर बनवला आणि त्याला आपण परमिशन ग्रँट केल्या आहेत, सिलेक्ट इन्सर्ट अपडेट डिलीट या परमिशन दिल्या आहेत. या सिलेक्ट इन्सर्ट अपडेट डिलीट कोणावरती करू शकतो, तर MyDB मधल्या एम्प्लॉई टेबलवरती करू शकतो. कोण करू शकतो, तर अक्षय नावाचा युजर हा करू शकतो. मग आता याच्या नावाने अक्षय नावाचा युजर लॉग इन करणार. मग अक्षय नावाचा युजर लॉग इन कसं करणार, त्याचं युजर नेम पासवर्ड काय आहे, तर आपण इथे कुठेतरी वरती युजर बनवला होता ना, क्रिएट युजर नेम, हे बघा क्रिएट युजर नेम काय होतं, युजर नेम अक्षय, आयडेंटिफाईड बाय, पासवर्ड काय 123. मग मी आता लॉग इन करतो. कमांड प्रॉम्प्ट ओपन केला मी आणि कमांड प्रॉम्प्टमध्ये मी काय करतो, MySQL -u म्हणजे युजर नेम, -p म्हणजे पासवर्ड, युजर नेम याला चिकटून लिहितो अक्षय, -p म्हणजे पासवर्ड. एंटर मारल्यानंतर तो पासवर्ड विचारणार, पासवर्ड काय टाकणार 123, तरच तो लॉग इन होणार. बघा लॉग इन झालं. जर तो पासवर्ड चुकवला तर लॉग इन होणार नाही, ही विंडो क्लोज होणार. झालं. आता मी इथे काय करतो, यूज MyDB केलं. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई करतो, होत आहे. पण जर मी आता सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोजेक्ट केलं तर काय म्हणतो, सिलेक्ट कमांड इज डिनाइड टू युजर अक्षय फॉर टेबल प्रोजेक्ट. म्हणजे काय, सिलेक्ट कमांड मी मारू शकतो, पण कोणावर मारू शकतो, कोणत्या टेबलवर मारू शकतो, MyDB.employee वर मारू शकतो, परंतु त्या प्रोजेक्ट टेबलवरती नाही. कारण इथे मी जर शो टेबल्स केलं तर इथे EMP, एम्प्लॉई आणि प्रोजेक्ट ही 3 टेबल्स दिसतात मेन युजरला, रूट युजर म्हणतात त्याला. आणि या कमांड लाईनमधून जर मी बघितलं, जिथे अक्षय युजरने लॉग इन केलेलं आहे त्याने जर शो टेबल्स केलं तर त्याला फक्त एकच टेबल दिसतं, एम्प्लॉई, बरोबर. म्हणून सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई केलं तर त्याला दिसतंय, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोजेक्ट केलेलं त्याला दिसत नाही. आता समजा मी इथून त्याला परमिशन दिली प्रोजेक्ट टेबलची, मग इथे काय करणार मी, ग्रँट सिलेक्ट इन्सर्ट अपडेट डिलीट ऑन MyDB डॉट, इथे काय येणार, प्रोजेक्ट टू अक्षय, मारला एंटर. आता इथे समजा मी गेलो आणि शो टेबल्स केलं तर आता 2 टेबल दिसत आहेत. बघा मगाशी शो टेबलचं आउटपुट काय होतं, फक्त एम्प्लॉई. आता शो टेबल कमांडचं आउटपुट काय आहे, एम्प्लॉई आणि प्रोजेक्ट. आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोजेक्ट केलं तर प्रोजेक्ट दिसत आहेत, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई केलं तर एम्प्लॉई पण दिसत आहेत. कळलं? मग असंच मी आता इथे इन्सर्ट अपडेट डिलीट या क्वेरी मारू शकतो. म्हणजे इथून ज्या काही मी क्वेरी स्पेसिफाय केलेल्या आहेत या ग्रँटमध्ये, इथे ग्रँटमध्ये ज्या काही क्वेरी दिलेल्या आहेत त्या मी इथे मारू शकतो. कोणावरती, या प्रोजेक्टवरती आणि एम्प्लॉईवरती. कळलं? आता ह्या दिलेल्या परमिशन्स आहेत, स्पेसिफिक परमिशन्स आहेत. आता जर मला सगळ्याच परमिशन जर द्यायच्या असतील, सगळ्यात जर परमिशन द्यायच्या असतील तर मी काय करणार, ग्रँट ऑल प्रिव्हिलेजेस, ग्रँट ऑल प्रिव्हिलेजेस. स्पेलिंग बघूया, चुकलं तर अख्खी क्वेरी जाणार.
चुकलं तर अख्खी क्वेरी फेल होणार. प्रिव्हिलेजेस बरोबर आहे. ग्रँट ऑल प्रिव्हिलेजेस ऑन काय MyDB डॉट प्रोजेक्ट आणि त्यानंतर काय टू युजरचं नाव टू अक्षय. हे झालं. आता मी इथे कमांड लाईनमधून काय करतो, इकडे एम्प्लॉई टेबल आहे. एम्प्लॉई टेबलवरती मला कुठले प्रिव्हिलेजेस आहेत, फक्त एम्प्लॉई टेबलवरती सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट एवढेच प्रिव्हिलेजेस आहेत. ट्रंकेटचा प्रिव्हिलेज आहे का, टेबल ट्रंकेट करणे, ड्रॉप करणे नाही. पण इथे मी काय लिहिलं आहे, ऑल प्रिव्हिलेजेस म्हणजे सगळे प्रिव्हिलेजेस आले. मग मी इथे काय करतो, ट्रंकेट एम्प्लॉई करतो. बघा तो काय म्हणतो, ट्रंकेट ही कमांड डिनाय ह्या युजरसाठी अलाउ केलेली नाही. परंतु मी आता काय करतो, ट्रंकेट प्रोजेक्ट करतो, प्रोजेक्ट टेबल, तर मात्र झाली. मग जर मी इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोजेक्ट केलं तर याच्यामधला सगळा डेटा गेला. ट्रंकेट काय करते कमांड, टेबलमधला सगळा डेटा घालवून टाकते पण टेबलला डिलीट करत नाही. ड्रॉप कमांड काय करते, टेबलमधला डेटा घालवते, ती घालवते आणि टेबलला सुद्धा डिलीट करून टाकते. मग अशा प्रकारे आपण इथे काय बघितलं, तर मी जेव्हा इथे ग्रँट ऑल प्रिव्हिलेजेस असं म्हटलं तेव्हा ट्रंकेट, ड्रॉप हे सुद्धा प्रिव्हिलेजेस आले. स्पेसिफिक जर प्रिव्हिलेजेस द्यायचे असतील तर तुम्ही इथे कॉमा सेपरेटेड त्या प्रिव्हिलेजेसची नावं देऊ शकता. म्हणजे हे प्रिव्हिलेजेस आहेत मला कोणत्या, तर या पर्टिक्युलर टेबलवरती. ऑल प्रिव्हिलेजेस म्हणजे सगळ्याच्या सगळे प्रिव्हिलेजेस आले. कळलं, कोणावरती, तर या प्रोजेक्ट टेबलवरती. आता जसे मी याला प्रिव्हिलेजेस दिले तसे मी याचे प्रिव्हिलेजेस काढून सुद्धा घेऊ शकतो. काय करायचं, ग्रँटच्या ऐवजी ते रिवोक लिहायचं आणि टूच्या ऐवजी फ्रॉम लिहायचं. कळलं, ग्रँटच्या ऐवजी काय, रिवोक. आता मी याच्यात काय करतो, ग्रँट ऑल प्रिव्हिलेजेस होता ना मगाशी, त्या ठिकाणी मी काय करतो, रिवोक ऑल प्रिव्हिलेजेस. कळलं. ऑन कुठलं टेबल, तर आपण एम्प्लॉई घेऊया, एम्प्लॉई टेबलवरती. आता टूच्या जागी आपण काय लिहिणार, फ्रॉम त्या युजरचं नाव. झालं. आता मी एम्प्लॉई टेबलवरती मगाशी जो सिलेक्ट क्वेरी मारून डेटा बघत होतो तो आता बघू शकणार नाही. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई करायला गेलो तर बघा नाही म्हणतो, ॲक्सेस नाही आहे. अशा प्रकारे आपण स्पेसिफिक कमांडची जर इथे लिस्ट पास केली तर तेवढे प्रिव्हिलेजेस त्याच्याकडून रिवोक केले जाणार, काढून घेतले जाणार. ऑल म्हटल्यामुळे सगळेच्या सगळेच प्रिव्हिलेजेस काढून घेतले गेले. कळलं ना. म्हणून इथे मी काय लिहिलंय, रिवोक स्पेसिफिक प्रिव्हिलेजेस. म्हणजे जे काही स्पेसिफिक प्रिव्हिलेजेस आहेत त्यांची तुम्ही इथे अशी लिस्ट देऊ शकता, कॉमा सेपरेटेड. ऑन त्या टेबलचा नाव, फ्रॉम जे काही युजर नेम असेल ते. सगळे प्रिव्हिलेजेस काढून घ्यायचे असतील तर इथे ऑल प्रिव्हिलेजेस द्यायचं, लिस्ट देण्याऐवजी इथे ऑल प्रिव्हिलेजेस द्यायचं. आणि रिवोक ऑल प्रिव्हिलेजेस फॉर ऑल टेबल्स ऑफ ऑल डेटाबेस असं जर असेल तर काय, डॉटच्या आधी आपण काय देतो, डेटाबेसचं नाव, आणि डॉटच्या नंतर काय, टेबल किंवा त्या ऑब्जेक्टचं नाव. मग डॉटच्या आधी सुद्धा स्टार आणि नंतर सुद्धा स्टार, म्हणजे सगळ्या डेटाबेसमधल्या सगळ्या टेबल, सगळ्या ऑब्जेक्ट्सवरचे प्रिव्हिलेजेस काढून घेतले जाणार. मग अशा प्रकारे आपण काय बघितलं आज, DCL स्टेटमेंट बघितली, ज्याच्यामध्ये आपण एक युजर क्रिएट केला आणि त्या युजरला एखाद्या टेबलवरती वेगवेगळ्या कमांड ट्राय करण्यासाठी ॲक्सेस दिला, ॲक्सेस ग्रँट केला. मग तो ॲक्सेस आपण रिवोक सुद्धा कसा करायचा ते आपण बघितलं, बरोबर. आणि आपण काय शिकलो, TCL शिकलो. TCL म्हणजे ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. त्याच्यामध्ये 3 कमांड्स होत्या, कमिट, सेव्ह पॉईंट आणि रोल बॅक. त्याच्यातलं जे कमिट होतं, कमिट काय करतं, जे काही आपण डेटाबेसमध्ये इंटरॅक्शन करतो, चेंजेस करतो, ते परमनंटली स्टोरेज डिव्हाइसला सेव्ह करतं. ते जर आपल्याला मॅन्युअली कमिट करायचं नसेल, ॲटोमॅटिकली कमिट होत गेलं पाहिजे, आपण एक एक क्वेरी मारल्यानंतर ॲटोमॅटिकली कमिट जर व्हायला पाहिजे तर सेट ऑटो कमिट इज इक्वल टू 1 ही कमांड लिहायची.
जर ते ऑटो कमिट आपल्याला ऑफ करायचं असेल तर सेट ऑटो कमिट इज इक्वल टू 0 लिहायचं. हे झालं कमिटच्या बाबतीत. त्याच्यानंतर सेव्ह पॉईंट. मग आपण काही रेकॉर्ड्स ॲड केल्यानंतर आपल्याला वाटलं की हा डेटा मला सेव्ह करून ठेवायचा आहे, पुढे जर मी काही चेंजेस केले तर परत मला रिव्हर्ट बॅक करता आला पाहिजे, तर त्या ठिकाणी आपण सेव्ह पॉईंट बनवतो. सिंटॅक्स काय, सेव्ह पॉईंट आणि त्याच्यासमोर सेव्ह पॉईंटचं नाव. आणि जर मला त्या सेव्ह पॉईंटकडे रिव्हर्ट बॅक करायचं असेल तर मी रोल बॅक कमांड वापरतो. रोल बॅक टू सेव्ह पॉईंट आणि इथे आपण सेव्ह पॉईंटचं नाव देणार. मग त्या सेव्ह पॉईंटला आपण पुन्हा येतो. मग हे सगळ्यांना समजलं का? प्रसाद समजलं? ओके. ऋतुजा समजलं का? सेव्ह पॉइंट, रोलबॅक समजलं? हो सर. हां ठीक आहे. समजलं. हां, काही डाऊट्स असेल तर विचारा आतापर्यंत जे काही शिकवलं आहे त्यामध्ये. 5 मिनटं राहिली हा आहेत. ओके. हां, ऋतुजा होतीस आधीच्या लेक्चरला? आधीच्या लेक्चरला नव्हती. हां हा फर्स्ट लेक्चर. हां. मग काढ ते व्हिडिओ बघून. इंटरव्ह्यूला प्रश्न विचारले जातात SQL रिलेटेड, प्रोग्रामिंग लँग्वेज रिलेटेड विचारले जातात, SQL हा ओके रिलेटेड सर. विचारले जातात आणि HTML CSS जावास्क्रिप्ट रिलेटेड विचारले जातात. अजून कोणाला काही डाऊट? आयशा, प्राची, गोपाळकृष्ण, प्रसाद, प्रॅक्टिकल करून बघितली का PC वरती? प्रसाद नाईक. हो सर. हां, होत आहेत ना व्यवस्थित? हो. हां, जर एरर वगैरे येत असतील तर सांग मला. हो. याच्यानंतर काही प्रॅक्टिस क्वेश्चन देणार. ठीक आहे. जर डाऊट काही नसतील तर मीटिंग लीव करू शकता.